नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या आजच्या या ऑनलाईन शेती शाळांमध्ये. शेतकरी बंधूंनो, कालच्या झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला ही शेती शाळा काल 7 ऐवजी आज सकाळी 9 वाजता घ्यावी लागते. आशा करतो की आपण सगळे समजून घ्याल आणि या वेळेला सुद्धा तितकाच प्रतिसाद द्याल. तर शेतकरी बंधूंनो, भारत ॲग्रीने शेतीशाळेच्या मार्फत बरेच विषय आतापर्यंत कव्हर केलेले आहेत. बरेच विषयांवरती वेगवेगळे तज्ञ या ठिकाणी बोलवून त्यांच्या मार्फत आपण नवीन विषय नवीन चर्चा ऐकली असेल. तर असाच एक चर्चा शेतकऱ्यांची कमेंट्स बॉक्स मध्ये आपल्याला आली होती की ज्यावेळेस आम्ही नर्सरी मधून रोपं आणतो, लागवडीचं नियोजन करतो, तर त्यावेळेस लागवडीचं नियोजन करताना नर्सरीतील रोपे कशा प्रकारे सिलेक्ट करावी, त्या ठिकाणी निवड करताना काय काय काळजी घेतली पाहिजे. तर अशा बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आजची ही शेतीशाळा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि आजच्या शेतीशाळेचा विषय देखील तोच आहे की लागवडीचं नियोजन करताना नर्सरीतील रोपं निवडावी, कशी निवडावी, त्याचं नियोजन कसं करावं, त्याच्याबद्दल माहिती कशी आपल्याला असली पाहिजे, पण नर्सरीमध्ये कुठल्या कुठल्या प्रक्रिया त्या रोपांवरती होतात, या सर्व गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची आहे एका आधुनिक रोपवाटिकेतून. तर ही चर्चा नक्कीच आपल्याला या ठिकाणी ऑफिसमध्ये बसून नाही करायची आहे. आपल्याला ही चर्चा डायरेक्टली आपल्याला त्या रोपवाटिकेमध्ये जायचं आहे आणि त्या रोपवाटिकेमध्ये जाऊन त्या रोपवाटीच्या मालकाकडून, तिथील कर्मचाऱ्याकडून कशा प्रकारे ते वेगवेगळ्या रोपांवरती प्रक्रिया करतात, कुठल्या कुठल्या खताचं नियोजन ते करतात, किती दिवस ते रोप ठेवतात, मग किती दिवसा झाल्यानंतर आपल्याला ती रोपं आपल्या मेन फील्ड मध्ये लागवडीसाठी आणली पाहिजे. तर अशा बऱ्याच विषयांवरती चर्चा करायची आहे. नक्कीच आपल्याला विषय कळला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की नर्सरीच्या रोपांबद्दल आपल्याकडे काही शंका असतील, आपले काही प्रश्न असतील, तर नक्कीच शेतकरी बंधूंनो ते कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की लिहा. भारत ॲग्री नक्कीच त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेल. तर या ठिकाणी बरेच शेतकरी आपले वाट पाहत होते या शेतीशाळेसाठी. तर शेतकरी आहेत जसं की हरी आहेत, संतोष आहेत, सागर काळे आहेत, शुभम महाजन आहेत, मुंजल शिवनाथ आहेत, अशोक हत्तेकर आहेत. तर बरेच नवीन शेतकरी या ठिकाणी जोडलेले आहेत. शेतकरी बंधूंनो, खरंच खूप खूप स्वागत आहे. सर्वांची नावं घेणं या ठिकाणी शक्य होत नाही, परंतु काहीच अडचण नाहीये. आपलं स्वागत आहे. जोडून राहा भारत ॲग्रीच्या या ऑनलाईन शेतीशाळेसाठी आणि निगडीत आपले काही प्रश्न असतील तर तेही या ठिकाणी विचारा आणि ही चर्चा आणखीन रोमांचक बनवा. तर शेतकरी बंधूंनो, वेळ न घालवता मी आपल्याला आता घेऊन जातोय श्री गणेश हायटेक नर्सरी, लोणंद, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे. तर तेथील जे मालक आहेत माननीय सुरेश डोईफुडे, MSc ॲग्री आहेत, राहुरी विद्यापीठातून. त्यांचं थेरॅटिकल नॉलेज सुद्धा खूप चांगलं आहे आणि तसंच तब्बल गेले 15 ते 20 वर्ष त्यांना नर्सरीत देखील अनुभव आहे. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर देखील ते संपूर्ण रोपे पुरवतात. तर चला तर जाऊया श्री गणेश हायटेक नर्सरी, लोणंद येथे आणि जाणून घेऊया त्यांच्याकडूनच लागवड करताना रोपाची निवड कशी करावी. शेतकरी बंधूंनो, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या आजच्या या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. शेतकरी बंधूंनो, जसं की आपण पाहत होता की भारत ॲग्रीची आजची शेतीशाळा थेट एका आधुनिक रोपवाटिकेमधून होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण एक विषय निवडला होता की लागवडीच्या वेळेस रोपांची निवड कशी करावी. तर शेतकरी बंधूंनो, याच्यासाठी भारत ॲग्री आता आलेले आहे थेट लोणंद या गावामध्ये, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील. आपण पाहू शकता की श्री गणेश हायटेक नर्सरीमध्ये आपल्यासोबत श्री गणेश हायटेक नर्सरीचे मालक आहेत माननीय सुरेश डोईफुडे सर आहेत. तर यांच्याकडून आपण आज संपूर्ण नर्सरीची माहिती पाहणार आहोत. कुठल्या कुठल्या प्रकारची रोपं इथे अवेलेबल आहेत, ते कशा प्रकारे त्या रोपांवरती प्रक्रिया करतात, कुठली कुठली औषधं वापरतात आणि याच्यानंतर ते कशा प्रकारे ते शेतकऱ्याला रोपं देतात, ही सर्व माहिती आज जाणून घ्यायची आहे आपल्याला सुरेश डोईफुडे यांच्याकडून. तर शेतकरी बंधूंनो, जोडून राहा भारत ॲग्रीच्या या ऑनलाईन शेतीशाळेसाठी. डोईफुडे सर नमस्कार. मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आहे.
जसं की आपण भारत ऍग्री बद्दल ऐकलं आहे, भारत ऍग्री ऍप यूज करत आहात, आपणच आपल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी नर्सरीमध्ये ज्यावेळेस आपण लागवड करतो, शेतामध्ये ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस आपल्याकडे नर्सरीमध्ये येतात, तर त्यावेळेस नर्सरीमध्ये रोपांची निवड करताना कुठल्या कुठल्या काळजी घेतली पाहिजे, कुठल्या कुठल्या बाबी तपासून पाहिल्या पाहिजे, जेणेकरून ही रोपं त्यांनी ज्यावेळेस शेतामध्ये नेऊन लावतील त्यावेळेस त्यांची रिस्क कमी होईल, त्या ठिकाणी मर रोग कमी होईल आणि त्या ठिकाणी चांगली उगवण क्षमता होऊन उत्पादन चांगले येईल. तर मला थोडक्यात तुमचा परिचय द्या. नमस्ते डॉक्टर, मी सुरेश डोयफोडे, मुक्काम पोस्ट लोणंद, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. या नर्सरीची स्थापना 2007 साली झाली. सुरुवातीचा आमचा उद्देश होता भाजीपाला उत्पादन करणे, भाजीपाला रोप तयार करणे. नंतर आम्ही ऊसाच्या शेती करून ऊसाच्या रोपांच्याकडे वळालो आणि बाहेरच्या ऑर्डर आम्हाला जास्त मिळायला लागल्या. गुजरात सारख्या, MP सारख्या राज्यातल्या आम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर मिळायला लागल्या. तर मूळ उद्देश आमचा भाजीपाला उत्पादनाचाच आहे. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, फ्लावर, शेवगा, पपई यासारखे नामवंत कंपन्यांचे बियाणं वापरून शेतकऱ्याला कसा जास्तीत जास्त फायदा होईल आणि कमी खर्चात त्यांचं जास्त उत्पन्न कसं येईल याचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन करू. ठीक आहे, अगदी बरोबर. तर हे सर्व जे सीड्स आहेत, सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला हे आवडेल की किती वर्ष झाले तुम्ही ही नर्सरी आता चालवत आहात या ठिकाणी? 2007 साली स्थापन झाली. जवळजवळ 12 ते 13 वर्ष झाली आपल्या नर्सरीला. तब्बल 12 ते 13 वर्ष झाली तुम्ही वेगवेगळ्या बियांची रोपं तयार करताना शेतकरी देताय. कुठपर्यंत तुम्ही ही रोपं पुरवता शेतकऱ्यांना? भाजीपाल्याची रोपं म्हणाल तर तुम्ही आम्ही 60 ते 70 किलोमीटरच्या फेरीत देतो. ऊसाची रोपं पण लोकल पण चालतात आमची आणि बाहेरच्या राज्यात पण जातात. आता कालच बघितलं तर काल जवळपास 3.5 लाखाची ऑर्डर आम्ही कम्प्लीट केली गुजरातमध्ये. ठीक आहे, तर ठीक आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान, नामवंत सीड या ठिकाणी आपण पाहू शकता की सरांनी वेगवेगळ्या कंपनीचे सीड्स आपल्याला सॅम्पल साठी ठेवलेले आहेत. टोमॅटो आहे या ठिकाणी, फ्लावर आहे, मिरची आहे, वांगा आहे, तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी कोबी आहे. तर कशा प्रकारे सर नामवंत कंपन्यांचे सीड्स या ठिकाणी आणून त्याच्यापासून आधुनिक पद्धतीने रोपे तयार करून शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम करत आहेत. मला खास करून सांगायचं आहे की सरांचं BSc ऍग्रिकल्चर झालेलं आहे कोल्हापूर शासकीय महाविद्यालयातून आणि त्यांचं पदव्युत्तर शिक्षण जे आहे राहुरी विद्यापीठातून झालेलं आहे, म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठातून. शिक्षणाचीही जोड त्यांच्या सोबत आहे आणि अनुभव देखील तितकाच त्यांचा मोठा आहे. तर डोयफोडे सर, आता मला जाणून घ्यायला सुरुवातीला आवडेल की तुम्ही म्हणताय की राज्याबाहेर देखील ऊसाची रोपं तुम्ही पुरवलेली आहेत. तर सुरुवातीला आम्हाला सर्व शेतकऱ्यांना हे जाणून घ्यायचं आहे की गणेश हायटेक नर्सरी सुरुवातीला रोपांची छाटणी कशी करते, त्यावेळेस जे बेना आहे ते ट्रे मध्ये कशा प्रकारे लावते, कोकोपीट कशा प्रकारे तुम्ही करता, कशा प्रकारे तुम्ही ते नंतर त्याचे बेड तयार करून ठेवतात, किती दिवसामध्ये ते रोपं तयार होत आहेत, हे आपण आपल्याला हे थेट प्रात्यक्षिकामधून पाहायचं आहे. आपण नर्सरीमध्ये जाऊ शकतो का? ठीक आहे, तर शेतकरी बंधूंनो, चला आपण थेट जाऊया यांच्या नर्सरीमध्ये आणि जेवढी काही रोपं आहेत त्या वेगवेगळ्या रोपांचं आपण थोडक्यात प्रात्यक्षिक पाहणार आहोत आणि तिथूनच सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाऊया श्री गणेश हायटेक नर्सरी. आपण आता आलेलो आहोत ऊसाची नर्सरी पाहण्यासाठी. सर्व मजूर वर्ग जो आहे तो यांची छाटणी करत आहे. या मशीन बद्दल थोडक्यात आम्हाला सांगायचं. हे मशीन चार लोक एका टायमाला काम करू शकतात. एका वेळेस 4 लोक अशा पद्धतीने आपण पाहू शकता की एका ऊसापासून एक डोळा कसं या ठिकाणी कट केला आहे. मशीन या ठिकाणी एक डोळा कशा प्रकारे कट करतो तुम्ही पाहू शकता. ज्यावेळेस या ठिकाणी ऊसाचं बेणं टाकलं जातं त्यावेळेस बरोबर ते एक डोळा कट होऊन या ठिकाणी ट्रे मध्ये अशा प्रकारे पडतो आहे आणि हे ट्रे गोळा झाल्यानंतर तो नंतर मेन नर्सरीमध्ये जातो ट्रे मध्ये लागवडीसाठी. तर
अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने या ठिकाणी त्यांनी नर्सरीची पूर्ण प्रोसिजर होत आहे. मजूर या ठिकाणी वाचलेला आहे, वेळ या ठिकाणी वाचलेला आहे. प्रत्येक डोळा लागण करताना मध्ये डॅमेज होऊ नये खूप सुंदर अशी काळजी या ठिकाणी केलेली आहे. आपण या ठिकाणी सुरुवातीला ऊस या ठिकाणी येतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तो ऊस छाटणीसाठी जातो. आणि हा पाहू शकता की त्यांच्या ऊसाची जी क्वालिटी आहे ते ऊस या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या बेण्याची वापरतात. त्याच्यामधून ते आम्हाला आता हे दाखवा की कशा प्रकारे तुम्ही हे ऊसाचं कटिंग करायला बाहेर ट्रेमध्ये लावता. आता आपल्याला बीज प्रक्रिया पाहिजे. बीज प्रक्रिया ट्रेमध्ये कशा प्रकारे लावली बीज प्रक्रिया आणि ट्रेमध्ये. ठीक आहे शेतकरी बंधूंनो, आपण सुरुवातीला पाहिलं की कशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट बियाणे ते शेतकऱ्याकडून आणतात, त्यानंतर ते अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने कट करतात. आता आपण या ठिकाणी पाहत आहोत की कट केलेले डोळे आपल्याला या ठिकाणी ट्रेमध्ये दिसत आहेत. त्याच्यामध्ये एक प्रत्येक बेण्याला या ठिकाणी एक डोळा तुम्हाला दिसेल. तरी हे कटिंग केलेले बियाणे आपल्याला आता याच्यावरती बेणे प्रक्रिया करायची आहे. सर आम्हाला सुरुवातीला सांगा की या ठिकाणी आम्हाला सोल्युशन दिसत आहे, याच्यामध्ये तुम्ही काय काय मिक्स केलेलं आहे? हे प्रथम आहे 22 टीन. 22 टीन कशासाठी की बुरशीची वाढ होऊ नये आणि नंतर आपण देतो चुन्याची ट्रीटमेंट, जेणेकरून आता जे वातावरण पावसाळी वातावरण आहे त्यामुळे हीट जास्तीत जास्त हीट तयार व्हावी आणि जोमाने कोण त्यातनं बाहेर पडावं. तर या 22 टीनचे आणि चुन्याची जी निवड म्हणतात त्याचं प्रमाण किती आहे लिटरला? लिटरला 2 ग्रॅम. ठीक आहे, 2 ग्रॅम 22 टीन आणि नंतर 2 ग्रॅम चून. 2 ग्रॅम चुना. तर ठीक आहे, आपण पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी ते बेणे दोन्ही द्रावणामध्ये बुडवतात आणि याच्यानंतर आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे ते ट्रेमध्ये लावलं जातं. सुरुवातीला आपण चुन्याच्या निवडीमध्ये संपूर्ण बियाणं बुडवतो. याच्यामध्ये किती वेळ ठेवलं पाहिजे? हे 1 मिनिट तरी जास्तीत जास्त 1 मिनिट आपल्याला चुन्याच्या निवडीमध्ये ठेवून नंतर आपल्याला ते 22 द्रावणामध्ये बुडवायचं आहे. ठीक आहे, नुसतं ते कट करू आपण. कट करायचं. ठीक आहे, आता याच्यानंतर सर बेणे प्रक्रियानंतर आपण या ठिकाणी आपण पाहू शकता की काही बियाणे ट्रेमध्ये लावलेले आहेत आणि या ठिकाणी जे दिसत आहेत आपल्याला ते कोकोपीट आहे. तर कोकोपीट हे सर कशा पद्धतीचे कोकोपीट असते? केरळला कोकोपीट येतं, बँगलोरवरून येतं आपल्याला. बरं, 150 रुपयाला ही बॅग पडते 25 किलोची. 25 किलोची बॅग पडते. तर हे तुम्हाला जे ट्रे आहेत हे ट्रे मध्ये कशा प्रकारचे असतात ट्रे? हे ह्या ट्रेची किंमत 8 रुपये आहे. हा ट्रे फक्त ऊसाचा आहे, 70 कॅव्हिटीचा हा ट्रे आहे. ठीक आहे, 70 म्हणजे 70 डोळे. आम्हाला फक्त एक ट्रे तुम्ही लावून दाखवा की कशा प्रकारे याची लागण केली जाते. तर या ठिकाणी पाहत आहात की अशा प्रकारे या ट्रे मध्ये सुरुवातीला कोकोपीट अर्ध भरलं जातं, पूर्ण बेज याचं भरायचं नाहीये. त्याच्यामध्ये एक बियाण्याचा डोळा त्याच्यामध्ये लावला जातो आणि नंतर त्याच्यावरती पूर्ण कोकोपीट भरून हा ट्रे पूर्ण भरला जातो. कोकोपीट जे खराब डोळे आहेत ते आपण बाजूला काढतो. याच्यामध्ये खराब डोळे आहेत ते मशीन मध्ये कटिंग झालेले खराब डोळे असतील ती बाजूला काढतो. एखादा डोळा खराब असेल तर तो पण बाजूला काढला जातो. फक्त निवड पद्धतीने डोळ्याची हे करून आपण ते लागवड करतो. चांगल्या दर्जाचे डोळे तुम्हाला जरी मशीन मध्ये क्षमता चांगली होण्यासाठी आपण ते हे जरी एखादा डोळा खराब मशीन मध्ये आला असेल, बेणे प्रक्रियामधून या ट्रे मध्ये आला असेल, इथे देखील त्याची चाचपणी केली जाते आणि अतिशय उत्कृष्ट डोळाच या ठिकाणी निवडला जातो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की ऑलरेडी तिने या ठिकाणी संपूर्ण कोकोपीट भरून हे डोळे ठेवलेले आहेत. आता मला सांगा की याच्यानंतर याच्यावरती काय प्रक्रिया केली जाते? ह्याच्यानंतर आता ही भट्टी लावली जाते.
बरं. भट्टी कशा पद्धतीने लावली जाते ते आपण बघूया. ठीक आहे. तर याच्यानंतर या सर्व ट्रेची भट्टी लावली जाते. तर आपल्याला या ऊसाच्या बियाण्यांची भट्टी पाहिजे आहे. चला तर आपण पाहूया की ऊसाची भट्टी कशा प्रकारे लावतो. आपण आता आलेलो आहोत, जसं की सुरुवातीला पाहिलं ऊसाचं बेणं, कटिंग, बीज प्रक्रिया, ट्रे मध्ये भरणे. याच्यानंतर आपण आलेलो आहोत, ही जी पाहत आहात तुम्ही, ही ऊसाच्या भट्ट्या लावलेल्या आहेत. आता हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कशा प्रकारे ऊसाच्या भट्ट्या लावल्या जातात आणि याच्यामध्ये किती दिवस ऊस ठेवला जातो आणि याच्यानंतर पुढचं काय केलं जातं. तिथं जे आपण ट्रे भरले ते ट्रे भरल्यानंतर आपण ट्रे खाली अगोदर अंतरून घेतो. अंतरल्यानंतर त्याच्यावर एक उपरे ट्रे टाकतो परत, आणि ट्रे टाकल्यानंतर ही पॅक बंद भट्टी एअर टाईट करायला लागते. हे आपण एअर टाईट केलेलं आहे. हे 8 ते 9 दिवसाची भट्टी आहे. 8 ते 10 दिवसानंतर ही भट्टी कशी उगवली आपण बघूया. पाहू शकता की तिकडून ट्रे आणल्यानंतर कमीत कमी हवामानावरती अवलंबून 8 ते 9 दिवस या ठिकाणी हवाबंद हे ट्रे ठेवले जातात. आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता की हे किती दिवसात ट्रे आहे सर. हे 10 दिवसाचं आहे. ठीक आहे. आता तब्बल याला 10 दिवस झालेले आहेत, जवळपास याचा कालावधी झालेला आहे. आणि याच्यानंतर आपण पाहू शकता की कशा प्रकारे हे ट्रे उघडून येतात. तर पाहू शकता वरच्या बाजूने ट्रे आहे, खालच्या बाजूने मेन ट्रे आहे, आणि त्या ट्रेमध्ये कशा प्रकारे नवीन रोपांची उगवण झालेली आहे. अतिशय सुंदर सर्व रोपांचे कोंब आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की एकही डोळा या ठिकाणी मिळेला नाहीये. आता याच्यानंतर हे मेन नर्सरीमध्ये जातात. हा, इथून काढल्यानंतर आपण हार्डनिंगला बाहेर घेतो. अच्छा. आणि हार्डनिंगला किती दिवस त्या ठिकाणी ऊसाचे 10 ते 12 दिवस ठेवतो. अच्छा. म्हणजे या ठिकाणी ह्याच्यानंतरची जी स्टेज आहे ती आपण त्या पॉलिश मध्ये बघूया. आणि त्याच्यानंतर जे तयार रोप आहे तर कशा क्वालिटीचं तयार झाले ते आपण बघूया. ठीक आहे. म्हणजे या 9 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही. नाही काहीच पाणी देखील याच्यामध्ये नाही द्यायचं. फक्त सुरुवातीला पाणी दिल्यानंतर 9 ते 10 दिवस हवा बंद करायचे आहेत. याच्यानंतर हार्डनिंग स्टेजला कशा प्रकारे ऊसाची नर्सरी जोपासली जाते ते आपण पाहूया. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की इथून प्रक्रिया करून 8 ते 9 दिवसांची भट्टी लावल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला दिसतात. तर सर मला सांगा की या ठिकाणी तुम्ही किती दिवस रोपं ठेवता. इथं एक 5 ते 6 दिवस आपण रोपं ठेवतो पॉलिश मध्ये. 5 ते 6 दिवस. आणि इथून परत सेमी हार्डनिंगसाठी बाहेर काढले जातात शेडनेट मध्ये. पॉली हाऊस मधून इथून 5 ते 6 दिवस उघड्या वातावरणामध्ये. तिथं किती दिवस ठेवतात. 10 ते 12 दिवस. 1 महिन्याची तयार रोपं आपण देतो शेतकऱ्यांना. तब्बल प्रक्रिया केलेली 1 महिन्याची रोपं आपण शेतकऱ्यांना देतात. तर मला सांगा ह्या 31 दिवसामध्ये सुरुवातीची बेले प्रक्रिया आपण पाहिली, भट्टी लावणे पाहिलं. इथं तुम्ही त्याला किती दिवसातून पाणी वगैरे देता. पाणी दररोज द्यावं लागतं. ठीक आहे. किती वेळा. 2 वेळा. 2 वेळा सकाळ संध्याकाळी. पाणी कशाच्या साह्याने देतात. शावरच्या साह्याने. आणि नंतर कुठली अन्नद्रव्ये जसं की मायक्रोन्यूट्रिएंट ते रेग्युलर शेड्यूल असतात खताचं औषधाचं. ठीक आहे. तर एकंदरीत कशा प्रकारचे शेड्यूल तुम्ही असतो ते सांगू शकता का. फर्टिलायझर असतं 13-0-85, 19-19. या फवारणी किती दिवसाच्या अंतराने किंवा दिवसातून. 4 दिवसाच्या अंतराने. 4 दिवसाच्या अंतराने तुम्ही फवारणी करता. बुरशीनाशकाचे कीटकनाशक ते सगळे शेड्यूल आलं. ठीक आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना तुम्ही मग 30 दिवसाची तयार रोपं देता. तर याच्यामध्ये ट्रेमध्ये काही मृत रोपं वगैरे असतात. रोपं असतात ते आपण शॉर्टिंग करून एक 70चा ट्रे आहे ना, 70 मध्ये 80-90% उगवलेलं असतं. अच्छा. तर ते राहिलेली रोपं बाजूला काढून त्यात पूर्ण ट्रे तयार करून आपण ते शेतकऱ्याला. म्हणजे शेतकऱ्यांना रोपं देताना 70च्या 70 रोपं तुम्ही उगवलेली देता. तर एकंदरीत भाव कशा प्रकारे राहतो तुमच्या या रोपांचा. 30 दिवसाची तयार रोपं. आता लोकलचा रेट आहे 250 रुपये शेकडा, म्हणजे 2.5 रुपयाला 1 रोपं. अच्छा. प्रतिनगास आपण देतो. अच्छा. ठीक आहे. तर मग ही रोपं तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये पोहोचवू शकता. ऊसाची रोपं. ठीक आहे. तर हे पाहिलं आपण ऊसाबद्दल की कशा प्रकारे बेने सिलेक्शन पासून ते 30 दिवसापर्यंतची ऊसावरती प्रक्रिया होते. सुरेश डोयफोडे सरांची पूर्ण महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर देखील रोपे उपलब्ध आहेत. आपण त्यांना संपर्क करू शकता. स्क्रीनवरती आपल्याला डोयफोडे सरांचं नाव, नंबर आणि पत्ता दिसेल. तर शेतकरी बंधूंनी हे झाले ऊसाबद्दल. आपल्याला आता ज्यांच्याकडे
वेगवेगळी रोपं आहेत, परंतु थोड्या आपल्याला भाजीपाल्याची रोपं देखील पाहिजे आहेत. कशा प्रकारे ती नर्सरी लावली जाते, किती दिवस ते ठेवले जाते आणि किती दिवसांचे ठेवल्यानंतर किती प्रक्रिया त्याच्यावरती ती केली जाते. चला तर पाहूया भाजीपाल्यांची नर्सरी. आता तुमच्या पुढे जी नर्सरी दिसत आहे ती वांग्याची नर्सरी आहे. डोपळे सर, आम्हाला सांगा की हे कुठल्या जातीचं वांग या ठिकाणी चालू? हे आहे अजय अंकुर अजय अंकुर जाती. अंकुर कंपनीचं आहे, अजय नावाने येतं. अच्छा, अंकुर कंपनीचं आहे, अजय नावाने येतं. आता मला सांगा की हे जे ट्रे आहेत एका ट्रे मध्ये किती रोपं बसतात? 104 रोपं बसतात त्याच्यामध्ये. 104 रोपं बसतात. किती दिवसाचं रोप आहे हे 15 दिवसाचं आहे. म्हणजे आता किती दिवसानंतर तुम्ही हे मार्केटला? हे 21 दिवसानंतर मार्केटला येईल. अच्छा, लावल्यानंतर 21 दिवसानंतर तुम्ही हे मार्केटला विकता. एका ट्रे मध्ये 104 रोपं आहेत. ऊसासारखी वेगवेगळी प्रक्रिया ह्याच्यावर पण केली जाते का? नाही, ह्याच्यावर नाही केली जात. ह्याच्यावर फक्त औषध फवारणी. ठीक आहे. म्हणजे पाणी देणे, वेगवेगळ्या आळवण्या असतील औषधाच्या, खताच्या आणि फवारण्या असतील, एवढंच केलं जातं. बेणे प्रक्रिया असतील ही कंपनीने ऑलरेडी केलेली आहे. ठीक आहे, पाकिटमध्ये कंपनीने केलेली असते. ही झाली वांग्याची रोपं. आणि मला सांगा की आता सध्याला जसं की आपण ऊसाचा रेट पाहिला, 2.5 रुपयाला 1 रोप भेटतं. याचा काय रेट चालू आता? हे 80 रुपये शेकडा आहे. 80 रुपये शेकडा रोपं आपल्याला या ठिकाणी भेटू शकतात. म्हणजेच 1 रोप आपल्याला 80 पैशालाही भेटतं. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण पाहूया यांची दुसरी भाजीपाल्याची नर्सरी कोबीची. आता या ठिकाणी आपण पाहू शकता की हे कोबी. ठिकाणी आपल्याला जी नर्सरी दिसत आहे ती नर्सरी कुठल्या भाजीपाल्याचं आहे? हे सेमिनिस कंपनीचं सेंट हा कोबी आहे. सेमिनिस कंपनीचं सेंट हे कोबीचं रोप आहे. कोबीचं रोप. मला सांगा, आता जे रोप आहे ह्याच्यामध्ये पण किती रोपं बसतात? जसं की ह्याच्यामध्ये 102 रोपं बसतात. 102 रोपं बसतात. किती दिवसाचं रोप आहे हे? 11 दिवसाचा रोप आहे. 11 दिवसाचं रोप आहे. आणि याच्यावरती तुम्ही काय वेगवेगळी खास प्रक्रिया करतात? नाही, वांग्यासारखंच ह्याला पण फक्त फवारण्याने आळवणे. ठीक आहे. वेगवेगळ्या ठरलेल्या शेड्यूल प्रमाणे खतं असतील, औषधं असतील, जसं की बुरशीनाशक, कीटकनाशक, याचं तुमच्या ठरलेल्या शेड्यूल प्रमाणे आणि दिवसातून 2 वेळा पाणी. याचं तुम्ही किती दिवसानंतर हे मार्केटमध्ये? हे पण 21 दिवसानंतरच. ठीक आहे. 21 दिवस या ठिकाणी तुम्ही ठेवता. भाजीपाल्याची सर्व रोपं, मिरची वगळता. हा, मिरची वगळता सर्व भाजीपाल्याची रोपं 21 दिवसात तयार होतात. मिरची वगळता मिरचीला फक्त 35 दिवस लागतात. बरोबर, मिरचीला 35 दिवस लागतात. आपल्याकडे मिरची रोपं पण आहे? हो, आहे. ठीक आहे. आता आपण हे पाहिलं कोबीचं रोप. अतिशय उत्कृष्ट दर्जाची आधुनिक तंत्रज्ञान देऊन, आधुनिक तंत्रज्ञानाला आपण शंकाच घेऊ शकत नाही, कारण सुरेश डोईफोडे सरांचं या ठिकाणी MSc ॲग्री शिक्षण झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की ही आहेत मिरचीची रोपं. सर, जसं की आपण वांगी पाहिलं, कोबी बघितला, तर आता ही मिरचीची रोपं आहेत. एका ट्रेमध्ये किती रोपं बसतात? 104 रोपं बसतात. 104 रोपं. आणि ही कुठल्या जातीचं वाण आपण लावलेलं आहे? हे महिपूर कंपनीचं G4 सेगमेंटमध्ये तेजा 4 नावाची जात आहे. हे तयार व्हायला 35 दिवस लागतात. अच्छा, म्हणजे तब्बल 35 दिवसाचा कालावधी आपल्या नर्सरीमध्ये जातो. आणि मग तुम्ही ऑलरेडी आता हे 20 दिवसाची रोप आहे. आता ही 20 दिवसाची तब्बल रोप आहे. याला काही वेगळं शेड्यूल राहतं का तुमचं? सेम शेड्यूल. ठीक आहे. मग दिवसातून 2 वेळा पाणी, वेगवेगळ्या खताच्या औषधामध्ये बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल. तर शेतकरी बंधूंनो, आपण पाहू शकता की कशा पद्धतीने वेगवेगळी भाजीपाल्याची रोपं माननीय सुरेश डोईफोडे सरांकडे आहेत. अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने ते नर्सरीची लागवड करतात आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचं रोप कसं जाईल याची दक्षता घेतात. तर शेवटला आम्हाला हे विचारायचं आहे डोईफोडे सरांना की आपलं जो विषय ठरला होता की ज्यावेळेस आपण लागवड करतो वेगवेगळ्या रोपांची, नर्सरीमध्ये रोपं निवडताना काय काळजी घ्यावी, तर शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? शेतकऱ्यांनी एकच काळजी घ्यायचं, नामवंत कंपन्याचा आम्ही तर रोप देतोच त्यांना. अच्छा. पण त्यांनी तिथं गेल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट केली पाहिजे शेतकऱ्यांनी, की बाबा रानातली बुरशी वाढू नये म्हणून लगेच ड्रेंचिंग दिलं पाहिजे बुरशीनाशकाचं. आम्ही तर जातीवंत तयार चांगल्या क्वालिटीची रोपं देतोच त्यांना पुरवतो. अच्छा. मग सरांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी तर ते वेगवेगळी दक्षता घेतातच, परंतु या ठिकाणाहून तुम्ही ज्यावेळेस लागवलेली रोपं नेतात, जसं की सुरुवातीची रोपांची सुद्धा बुरशीनाशक, कीटकनाशकांची प्रक्रिया असेल, लागवडीनंतर पुन्हा सुरुवातीच्या ज्या बुरशीनाशकाच्या आळवण्या असतील त्या वेळोवेळी करणे गरजेचे आहे. मला सांगा डोईफोडे सर की आणखी याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी निवडताना, म्हणजे उदाहरणार्थ वेगवेगळ्या जाती असतील, उदाहरणार्थ रोपांची क्वालिटी हे चांगल्या प्रतीचं रोप आहे कसं प्रत्येकाने ओळखलं पाहिजे?
चांगल्या कंपनीचीच लोक शेतकरी निवड करताना आता जे मार्केटमध्ये जे व्हरायट्या चालतात त्याच कंपनीचे लोक निवड करतात. म्हणजे आमच्याकडे बुकिंग येतं, त्यांना त्याच्यानुसार आम्ही मागणीनुसार आम्ही रोपं त्यांना तयार करून देतो उच्च दर्जाची रोपं तुम्ही त्या ठिकाणी देता. तर माझा पुढचा असा प्रश्न राहील की तुम्हाला सुरुवातीला ज्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारची रोपं तयार केली, शेतकरी तो घेऊन गेला, याच्यानंतर त्या शेतकऱ्याला जे मार्गदर्शन हवं आहे ते मार्गदर्शन कुठून देतो? ते प्रत्येकाचं आम्ही सुद्धा मार्गदर्शन करतो आणि त्यांचे काही कन्सल्टंट असतात शेतकऱ्याचे, ते कन्सल्टंट माहितीद्वारे त्यांना ट्रीटमेंट देतात. आता पॉज करा बरं का. तर डोयफोडे सर, मला हे सांगा की आपला जसा सुरुवातीचा विषय होता की लागवड करताना रोपांची निवड, मग शेतकऱ्यांनी कुठली कुठली दक्षता घेतली पाहिजे? बरेच नर्सरीवाले असे म्हणतात की हे नामवंत कंपनीचं सीड आहे, इतक्या दिवसाचं आहे, परंतु शेतकरी कशा प्रकारे ते ठरवू शकतो की हे सीड चांगलं आहे? मार्केटमध्ये जे विकलं जातं ते शेतकऱ्यांना देतो किंवा शेतकऱ्याच्या मागणीनुसार आपण देतो. आणि शेतकऱ्याला इथं तयार झालेली हार्डनिंग, पूर्णपणे हार्डनिंग झालेली 4 इंचाची रोप, 4 ते 5 इंचाची रोप शेतकरी ज्यावेळेस बुकिंग करतो आपल्याला, अगोदर 21 दिवस करतो बुकिंग, त्यावेळेस त्या साईडमध्येच आपण रोपं तयार करतो. बरोबर. म्हणजे चांगलं हार्डनिंग झालेलं असावं, निदान 3-4 इंचाचं असावं, 3 ते 4 पानावरती असावं, रोप हिरवगार असावं, ट्रेमध्ये मर नसणार, अशा प्रकारे काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि नामवंत कंपनीचंच घेतलं पाहिजे. भारत ॲग्री नक्कीच तुम्हाला, तुमच्याकडे एखादा डाऊट असेल की जर समजा तुम्हाला मिरची लावायची आहे, तुम्हाला वांगं लावायचे, तर नामवंत कंपनीचं बियाणं कुठलं आहे, तर नक्कीच आपण भारत ॲग्रीच्या कृषी डॉक्टरना संपर्क करा. 9075 9075 22 या क्रमांकावरती फोन करा. प्रत्येक भाजीपाल्याच्या रोपांच्या निवडीसाठी भारत ॲग्री तुम्हाला नक्कीच संपर्क करेल. आणि या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती डोयफोडे सरांचं नाव आणि नंबर देखील भेटेल. आपल्याला जर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठलंही भाजीपाल्याचं असेल, ऊसाचं रोप असेल, पाहिजे असेल तर बुकिंगसाठी, ऑर्डरसाठी नक्की संपर्क करा सुरेश डोयफोडे सरांना. सर, एक शेवटचा मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे की मगाशी आपण म्हणालात की शेतकऱ्यांना इथं कन्सल्टन्सी गरज नाही, कारण तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रोपे त्यांना उगवून देता, परंतु मग त्यांच्या शेतावरती गेल्यावर कशा प्रकारे त्यांना कन्सल्टन्सीची गरज आहे किंवा आहे का गरज आहे? कारण वातावरणातल्या बदलामुळे प्रत्येक पिकाचं शेड्यूल बदललं जातं. बरोबर. आपलं जे शेड्यूल आपण एखादं कन्सल्टंट सांगतो की बाबा हे शेड्यूल आहे माझं, ह्या पद्धतीने वापर, आलं का लक्षात? तर ते वापरताना हवामानात जर बदल झाले तर तिथं ट्रीटमेंट आपल्याला वेगळे करावं लागतं, म्हणून कन्सल्टंटची गरज आहे. तर मग शेतकऱ्यांना कन्सल्टन्सीची गरज आहे का? मग तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की कशा प्रकारे त्यांनी केलं पाहिजे? तर आता हे भारत ॲग्री तुमचं ॲप आहे, तर हे सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी वापरलं पाहिजे. त्यांची ऑनलाईन कन्सल्टन्सी आहे, तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सल्ला देऊ शकतात, असं शेतकरी मित्रांना मी सांगेन. बरोबर. आता सुरेश डोयफोडे भरपूर दिवस झालं भारत ॲग्रीचा ॲप वापरतात, कशा प्रकारे कन्सल्टन्सी दिली जाते. तर शेतकरी बंधूंना पुन्हा एकदा माझं आव्हान आहे की ज्यावेळेस तुम्ही रोपं घेऊन जाता अतिशय चांगल्या दर्जाचे असतात, परंतु ज्यावेळेस आपण मेन फील्डमध्ये त्याची लागवड करतो तिथं तुम्हाला मर रोग येते, तिथंच साऱ्या अडचणी येतात. मग त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला जर सल्ल्याची गरज असेल, त्या ठिकाणी मार्गदर्शनाची गरज असेल, भारत ॲग्रीची सर्व्हिस नक्की घ्या. लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन दिलं जाईल. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण फक्त पाहूया की कशा प्रकारे ह्या रोपांची ट्रान्सपोर्ट केलं जातं, कशा प्रकारे सुरक्षितरित्या ती रोपं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जातात, आणि या शेतीशाळेला पूर्णविराम देऊया. श्री गणेश हायटेक नर्सरी, लोणंद, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आणि आपल्याला जी संपूर्ण माहिती दिली ते माननीय सुरेश डोयफोडे सर. खूप सुंदररित्या त्यांनी माहिती पाहिली कशा प्रकारे वेगवेगळी ऊसाची रोपं प्रक्रिया केली जातात, मग त्या ठिकाणी वांगे असतील, कोबी असेल, कशा प्रकारे वेगवेगळ्या रोपांची काळजी घेतली जाते, किती दिवस रोपं या ठिकाणी ठेवली जातात. शेतकरी बंधूंनो, आजची शेती करण्यामागचा उद्देश हाच होता की बऱ्याच शेतकऱ्यांना नर्सरीमध्ये काय प्रक्रिया केली जाते, नर्सरीमध्ये कशा प्रकारे रोपं वाढतात, आणि नंतर तुम्ही लागवडीला ती रोपं घेऊन जाता त्यावेळेस रोपांची काळजी कशी घेतली पाहिजे, ही संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. आता या ठिकाणी गाडी पाहू शकता की सरांची गुजरातला ऊसाची रोपं पोहोचवून आलेली गाडी आहे. अशा प्रकारे अतिशय सुरक्षितरित्या शेतकऱ्यांपर्यंत रोपं पोहोचवण्याचा त्यांचा मानस असतो. तर आता सुरेश डोयफोडे सर, या ठिकाणी आपण ही आजची शेतीशाळा थांबवत आहोत. आमच्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही शेवटचा काय संदेश द्याल या शेतीशाळेला? जास्तीत जास्त लोकांनी शेतीशाळेमध्ये सहभाग घेऊन आणि भारत ॲग्रीची संपर्क साधून
जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा हीच माझी विनंती आहे. आणि कुठल्याही प्रकारचे रोपं पाहिजे असतील तर नर्सरीला कॉन्टॅक्ट करा, कार्डवर नंबर दिलेले आहेत. नक्कीच धन्यवाद सर, खूप खूप आभारी आहे भारत ॲग्री तुमची, खूप सुंदर माहिती दिली. नक्कीच शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला कुठल्याही प्रकारची रोपं हवी असतील तर आपण श्री गणेश हायटेक नर्सरी लोणंद येथे संपर्क करू शकता. स्क्रीनवरती आपल्याला त्यांचं नाव आणि नंबर भेटेल. आणि तुम्हाला कुठल्याही रोपांबद्दल जर कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर नक्कीच आपण भारत ॲग्रीच्या कृषी डॉक्टरांना संपर्क करू शकता. भारत ॲग्रीच्या कृषी डॉक्टरांचा संपर्क क्रमांक आहे 75 आणि आपल्यासोबत जे बोलत होते त्यांचं नाव होतं सुरेश डोईफोडे सर. शेतकरी बंधूंनो, खरंच भारत ॲग्री दिलगिरी व्यक्त करते. पाठीमागचा आवाज तुमच्याकडे थोडासा जास्त ऐकत होता, परंतु आशा करतो की जो संदेश याच्या मार्फत आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तो व्यवस्थित पोहोचलेला आहे. बऱ्याच शेतकरी बंधूंचे या ठिकाणी कमेंट्स आलेले आहेत. शेतीशाळेच्या सुरुवातीलाच बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकाची नावं या ठिकाणी लिहिली आहे. जसं की किरण जामदाडे मिरची बद्दल म्हणतायत, उमेश जाधव शिमला आहे, राजाराम राठोड मिरची बद्दल विचारतायत, प्रवीण देते हळदी बद्दल विचारतायत, रामदास निकम कापूस कांदा बद्दल विचारतायत, अशोक गुलांडे टोमॅटो बद्दल, बेलेकर टोमॅटो बद्दल विचारतायत, दिनेश नायकवडे कांदा आहे. तर बरेच शेतकरी अशोक हत्तेकर आंब्याबद्दल विचारतायत, मुंजन शिवनाथ मोसंबी बद्दल विचारतायत, शुभम महाजन त्यांनी हॅलो टाकलेला आहे. तर सागर काळे यांच्या आजची जी होती ती नर्सरी माहिती हवी आहे. तर या सर्व कमेंट्स केलेल्या शेतकऱ्यांना खूप खूप मी आभारी आहे की तुम्ही या ठिकाणी सहभाग तुमचा दर्शवलेला आहे. परंतु याचं सविस्तर उत्तर तुमचं जे फक्त तुम्ही पीक टाकलेलं आहे त्या पिकाचं सविस्तर उत्तर भारत ॲग्री एक खास समजा टोमॅटो असेल, आंबा असेल, मोसंबी असेल, या ठिकाणी मिरची आहे, कुणाचं कलिंगड पीक तुम्ही टाकलेलं आहे, तर याच्यासाठी आपण एक खास शेतीशाळा आयोजित करूया. आणि नक्कीच आम्ही हे पर्याय सर्व तुमचे नोंद केलेले आहे. त्याच्यावरती खास शेतीशाळा आयोजित करून त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल. कारण या ठिकाणी मी 2 मिनिटात तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही. त्या ठिकाणी एक आपण सविस्तर शेतीशाळा आयोजित करूया. प्रश्न बघितले तर आपण विजय कोडगे ऍपल बद्दल विचारतायत, कोळी विचारतायत वांगी बद्दल, विकास शिंगोले शिमला बद्दल विचारतात, हे पिकाचंच आहे. महेश मंगेश जाधव मिरची विचारतायत. तर या ठिकाणी काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण घेऊया. की बाबासाहेब पुंड या ठिकाणी विचारतायत की वांगीवरील, बाबासाहेब पुंड यांचा खूप प्रश्न महत्वाचा आहे. ते विचारतायत की वांगीवरील शेंडा अळीवर उपाय सुचवा. तर शेतकरी बंधूंनो, मला वाटतं की हा प्रश्न खरंच या ठिकाणी उत्तर सांगितलं पाहिजे सविस्तर मध्ये. या जी किडे आहे त्याचा अटॅक खूप प्रमाणात होतो. याच्यासाठी माझ्याकडे एकात्मिक उत्तर आहे. कारण शेंडा आणि आळी पोखरणाऱ्या आळीसाठी फक्त तुम्हाला कीटकनाशक फवारून चालणार नाही शेतकरी बंधूंनो. त्यासाठी आपल्याला या किडीचं एकात्मिक नियोजन केलं पाहिजे. आशा करतो की बाबासाहेब पुंड तुम्ही हे उत्तर लक्ष देऊन ऐकाल आणि तुमच्याकडे नोंद करून घ्या. सुरुवातीला उत्तर असं आहे, किडीच्या नियंत्रणासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकाचा वापर करण्याऐवजी मशागत, लागवडीपासून एकात्मिक व्यवस्थापन करावे. प्रथम त्याच्यामध्ये उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे किडींची विविध अवस्था त्या ठिकाणी नष्ट होतात. दुसरं, एकाच शेतामध्ये वर्षानुवर्ष वांगे पीक घेऊ नये. जास्त प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पुढच्या वर्षी वांग्याचे पीक घेणे टाळावे. पिकाची योग्य प्रकारे फेरपालट करावी. मागील पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावे. लागवडीसाठी वांग्याच्या सुधारित व शिफारस वाणांचा वापर करावा. जसं की आता डोईफोडे सर सांगत होते की प्रचलित वाहनं जी आहेत तीच वापरावी शेतकऱ्यांनी. या पिकाला गरजेनुसार खतमात्रा द्यावी, आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. गरजेनुसार खतमात्रा म्हणजेच आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे आणि भारत ॲग्री नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला मदत करेल. प्रादुर्भावग्रस्त झाडाचे शेंडे व फळे काढून आळ्यासह त्याचा नायनाट करावा. बरेच शेतकरी ज्या ठिकाणी तुमचं समजा फळ पोखरणारे आळे आहे, शेंडी पडलेले आहे, तसेच ते प्लॉट मध्ये पडून देतात. त्यामुळे किती जरी कीटकनाशक फवारलं ते कंट्रोल होत नाही. शेतकरी बंधूंना नेहमी आपलं शेत चकाचक क्लीन ठेवणं गरजेचं आहे. जेवढे काही तुम्हाला रोगग्रस्त झाडाचे पार्ट आहेत, जसे की फळ असेल, शेंडा असेल, प्लॉट मधून काढून एकतर गाडून टाका किंवा जाळून टाका, वर ठेवू नका.
याच्यानंतर आहे प्रकाश सापळ्यांचा उपयोग करून पतंग नष्ट करावे. जे पतंग असतात आडल्ट आपण ज्याला म्हणतो, ते काय अंडी घालतात, पुन्हा त्याच्यातून आळी बाहेर येते. तर ते पतंग आपण प्रकाश सापळे करून त्या ठिकाणी नियंत्रित करू शकतो. वाहनांच्या शिफारशीनुसार 2 झाडांमधील व 2 ओळीतील अंतर ठेवावे. तर शिफारस अंतर देखील तितकंच महत्वाचं आहे त्याच्यासाठी. नंतर वांगी पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी 5 कामगंध सापळे लावावे. नंतर शेणा व फळ पोखरणाऱ्या अळ्यांच्या तीव्रतेची कल्पना येईल. म्हणजे आपण जर कामगंध सापळे देखील लावले तर त्याच्याकडे देखील भरपूर सारे पतंग खेचले जातात, जेणेकरून तुम्हाला कळून चुकेल की किती प्रमाणात माझ्या शेतामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे. याच्यानंतर आपण सुरुवातीला 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. याच्यानंतर आपल्याकडे झॅडिरेक्टन आहे 10,000 ppm चा, आपण 2.5 लिटर प्रति लिटर पाण्यामध्ये फवारू शकता. जैविक कीड नियंत्रणासाठी सुद्धा उपाय आहे. ट्रायकोडर्मा व बॅक्रॉन म्हणून भेटतं, या परजीवी कीटकांचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. आणि नंतर हे करून देखील जर आपली म्हणजे प्रादुर्भावाची पातळी ओळखून मग आपल्याला कीटकनाशकाच्या फवारण्या करायच्या. शेतकरी बंधूंना मी हे डिटेलमध्ये वाचून का सांगतोय, कारण ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. फक्त डायरेक्टली तुम्ही काय करता की कीटकनाशकाकडे जाता. तर हे सर्व एकात्मिक उपाय करून प्रादुर्भाव जास्त असेल तर आणि तरच कीटकनाशक वापरा. सुरुवातीला आपण क्लोरोपायरिफॉस आहे 1.5 मिलीने घ्या. इमामेक्टिन बेन्झाइट आहे 0.4 ग्रॅमने घ्या प्रति लिटर साठी. त्या ठिकाणी तुम्हाला नंतर कोराजन आहे 0.3 मिलीने घ्या. पायरिप्रोक्झिफेन आहे त्या ठिकाणी, व प्लस मध्ये आहे ते फेनपोप्रिथिन म्हणून येते, हे संयुक्त कीटकनाशक आहे, तुम्ही 1 मिलीने घेऊ शकता. परंतु या कीटकनाशकाच्या फवारण्या आपल्याला आलटून पालटून करायच्या आहेत. एकच कीटकनाशक वारंवार वापरायचं नाहीये आणि एकच कीटकनाशक पुन्हा वापरायचं नाहीये. आशा करतो की हा प्रश्न खूप महत्वाचा होता, म्हणून मी डिटेलमध्ये आपल्याला सांगितलं आहे. याच्यानंतर अशोक तुकडे म्हणतात की ऊस रोप लागवड केली आहे, ऊस रोप वाढीस उपाय सांगा. नक्कीच तुम्ही भारत ऍग्रीला एकदा कॉल करा. या ठिकाणी आम्हाला ऊसाची लागण कुठल्या तारखेला झालेली आहे ते बघावं लागेल. तुम्ही अगोदर कुठल्या आळवण्या केल्यात, उदाहरणार्थ तुम्ही कुठलं बुरशीनाशक सोडलंय का, त्या ठिकाणी ह्युमिक ऍसिड सोडलंय का. नंतर आपण तुम्हाला किती एकर तुमचा ऊस आहे त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला खताचं नियोजन सांगू. उदाहरणार्थ 19 सुरुवातीला असेल, त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट कशा प्रकारे खालून आळवण्या करायच्या आहेत, किंवा फवारणी करताना आपल्याला सुरुवातीला फुटव्यासाठी कुठली फवारणी करावी लागेल, ते नक्कीच आपण तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करूया. नंतर जगन माटेंचा पण प्रश्न होता, मिरचीसाठी 1 एकर आहे तसेच त्यासाठी सांगा. नक्कीच मिरची देखील आम्ही एक विशेष सविस्तररित्या या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू. तुमचा जो प्रश्न आहे तो म्हणजे क्लिअर नाही की तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे होती. शुभम महाजनचा तोच प्रश्न आहे, टोमॅटो बद्दल सांगा सर. विजय क्षेत्रे पण म्हणतात की डाळिंब आणि कांदा सांगा. विजय क्षेत्रेंना मी सांगू इच्छितो की उद्या सकाळी 9 वाजता भारत ऍग्रीची अशाच प्रकारे सकाळी 9 वाजता जे की डाळिंब या पिकामधील तज्ञ आहेत, आपण कदाचित युट्यूबवरती त्यांना खूप ऐकलं असेल, माननीय बीटी गोरे सरांना आपण या ठिकाणी आमंत्रित करत आहोत आणि डाळिंबाबद्दल सर्व प्रश्न मान्य बीटी गोरे यांना विचारणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, उद्याची अशीच भारत ऍग्रीची ऑनलाईन व्हायला विसरू नका. आणि नंतर विजय क्षेत्रे तुम्ही नोंद केलेली असेलच, म्हणजे स्वागत चौधरी म्हणतायत टमाटर बद्दल सांगा. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा प्रकारे आपल्याकडे मिरची बद्दल दीपक कदम म्हणतायत की मिरची बद्दल सांगा. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स आलेल्या आहेत, परंतु कमेंट्स त्यांना प्रश्न नाहीये, परंतु त्या पिकाबद्दल भरपूर ऐकायचं आहे. तर नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे भारत ऍग्री एक शेतीशाळा या ठिकाणी अशीच आयोजित करेल. सिद्धार्थ यांचा एक प्रश्न होता, तो राहून गेला माझ्याकडून, की ऊस का उत्पादन कितना आना चाहिए. देखिए सिद्धार्थ जी, वैसे तो हमारे सर्वे से महाराष्ट्र में आज उनकी प्रैक्टिस से आम जो शेतकरी है वो 60 से 70 टन पर एकड़ के हिसाब से अभी उत्पादन ले रहा है. लेकिन जब वो भारत एग्री के साथ खेती करता है तो हम उसको 100 टन प्रति एकड़ का उसको वहां पर हम उत्पादन निकलने का आश्वासन देते हैं, और बहुत सारे शेतकरी का महाराष्ट्र में हमने निकाल के दिया है. तो एक बार प्लीज आप भारत एग्री की सर्विस खरीदिए, हम आपका 100 टन प्रति एकड़ का निकालने का प्रयास सक्सेसफुल कर सकते हैं वहां पर.
तर अशा प्रकारे शेतकरी बंधू खूप सारे प्रश्न होते. शेतकऱ्यांचे प्रश्न घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी बंधूंनो, नक्कीच भारत ॲग्रीची ही आजची शेतीशाळा कशी वाटली ती कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि भारत ॲग्रीने याच्यानंतर उद्याची बेटी गोऱ्यांची शेतीशाळा झाल्यानंतर पुढच्या बुधवारी असेल किंवा पुढच्या शुक्रवारी असेल, कुठला विषय या ठिकाणी चर्चेसाठी घ्यावा ते देखील कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि भारत ॲग्री बद्दल सामील झाल्याबद्दल खूप सारे ॲग्री ॲप डाउनलोड वेगवेगळे खरीप बुलेटिन आहेत, त्या ठिकाणी जुगाड आहेत, वेगवेगळ्या कृषीच्या बातम्या आहेत. तुमचं व्यक्तिगत बंद होईल की भारत ॲग्रीने आता तिचे आला आहे की तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी पेमेंट करू शकता. म्हणजे तुम्हाला भारत ॲग्रीला कृषी डॉक्टरांना कॉल करायची गरज नाहीये. तुम्हाला जर त्या ठिकाणी सर्व्हिस आवडलेली आहे, तुम्ही ती खरेदी इच्छुका, तर स्वतःहून तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकता. जसं की तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन वरती पेमेंट करता आणि एखादा प्रोडक्ट घेता, तर तसंही तुम्ही करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला गुगल पे आहे, फोन पे आहे, तुमचा अकाउंट नंबर टाकून सुद्धा त्या ठिकाणी पेमेंट करू शकता. आणि याच्या पुढे जाऊन देखील भारत ॲग्री आणखी एक पाऊल टाकत आहे. जर एखाद्या शेतकऱ्याकडे हे ऑनलाईन पेमेंटचे ऑप्शन नसतील, तुम्हाला जर तुमच्या घरी बसून पेमेंट करायचं असेल, कोणीतरी माणूस तुमच्या घरी यायचा असेल, तर भारत ॲग्रीने ती देखील सेवा लॉन्च केलेली आहे. तुम्ही जर इच्छुक असाल, त्या ठिकाणी भारत ॲग्रीला कॉल करून सांगू शकता. भारत ॲग्रीचे अधिकारी, भारत ॲग्रीचे जे काही आर्थिक अधिकारी आहेत ते तुमच्या घरी येतील, तुमच्याकडून पैसे कलेक्ट करतील आणि तुम्हाला सेवा प्रदान करतील. तर इतक्या सोप्या पद्धतीने भारत ॲग्री ही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. याच्यामध्ये काही शंका असेल ती देखील विचारा. आणि आजची शेतीशाळा मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी थांबवत आहे. धन्यवाद.